हॅलो सर, मी ज्ञानदा कुलकर्णी, फाउंडर ऑफ विंटेज एलिफंट. सो विंटेज एलिफंट बेसिकली स्टार्टअप्स फाउंडरसोबत काम करते. आज आपण मॅक्स महाराष्ट्रामध्ये भेटतोय. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे ओंकार सर. सर बेसिकली आज आपण निवेश महाकुंभच्या कार्यक्रमात भेटलो आहे आणि साधारणपणे सध्या जे तुमचे इन्व्हेस्टर्स आहेत, जे रेग्युलरली तुमच्याकडे SIPसाठी आहेत किंवा रेग्युलरली जे इन्व्हेस्टमेंट करतात, तर आता सध्या मार्केटने गेल्या 1.5 वर्षामध्ये जो एक काइंड ऑफ फ्लॅट म्हणा किंवा कधी कधी निगेटिव्ह रिटर्न्स दिलेत, तर अशा पोझिशनमध्ये SIP इन्व्हेस्टर्स जे तुमच्याकडे आहेत किंवा जे इथून पुढे तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करू इच्छितात, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? येस, मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना व्हॉलॅटिलिटी ही कन्फर्म असते. सो जर तुमचं उद्दिष्ट लॉंग टर्मचं असेल तर शॉर्ट टर्मच्या नॉईजकडे तुम्ही दुर्लक्ष करा, हेच त्यांना सल्ला राहील. आणि ज्याप्रमाणे कंडिशन बदलते मार्केटची, त्याप्रमाणे वेगवेगळे फंड्स असतात मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला. आणि तुमचा जसा ओरायझन आहे, तुमचा जसा टार्गेट आहे, त्याप्रमाणे तुम्ही इन्व्हेस्ट करा. शॉर्ट टर्मच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा. आम्ही हा सल्ला प्रत्येक कस्टमरला देत असतो. सर आता असे काही इन्व्हेस्टर्स असतात की जे एक मिडल एज म्हणतो की ज्यांना फॅमिली आहे, ज्यांना लायबिलिटीज आहेत. फॉर एक्झाम्पल स्टुडंट्स, त्यांच्या ज्या चिल्ड्रन्स आहेत त्यांचं एज्युकेशनचा टाईम असतो, त्याचबरोबर घरामध्ये काही स्पेंडिंग असतं. हे करून एक रेग्युलर SIP किंवा त्यांचं फायनान्शियल मॅनेजमेंट त्यांनी कसं करावं? हे लक्षात घ्या, जसं माझं इन्कम आहे त्या इन्कममध्ये पहिल्यांदा एक्सपेन्सेस करून मग मी सेव्हिंग करतो. हे लोकांचं एक जनरल प्रॅक्टिस असते. ही प्रॅक्टिस कधीही चुकीची असते. त्यासाठी त्यांनी काय करायला हवं, आधी इन्कम आल्यानंतर पहिले सेव्हिंग करायला हवी. सेव्हिंग नंतर उरलेल्या गोष्टीमध्ये एक्सपेन्सेस करायला हवे. या कंडिशनमध्ये तुमचे सर्व गोल सुद्धा अचीव्ह होतात आणि तुम्ही प्रत्येक गोलसाठी इन्व्हेस्टमेंट करू शकता. ज्या प्रकारे आपण आता इन्व्हेस्टमेंट्स बघतोय किंवा SIPचा एक प्रकारे फ्लो वाढला आहे, म्हणजे एक जेव्हा मार्केट खाली जातं आहे तेव्हा आपण बघतो की SIP किंवा म्युच्युअल फंडमधली इन्व्हेस्टमेंट मात्र वाढते आहे. आणि त्याच दरम्यान एक डेट फंड्समध्ये जी सूट मिळायची आधी, ती आता म्हणजे बेसिकली बंद झाली. जी इंडेक्सेशन मिळायचं, LTCG जे शॉर्टमध्ये लागायचं, आता सगळं STCG वाईज कॅल्क्युलेट होतं आहे. तुम्हाला असं वाटतंय का की एक आपण असं म्हणतोय की जे डेट फंड्स आहेत त्याच्याकडे अट्रॅक्शन कमी झालंय इन्व्हेस्टर्सचं, किंवा असं काही नाही आहे. इक्विटीमध्ये लोकांमध्ये आत्ता अवेअरनेस खूप वाढला आहे, पण डेटमध्ये लोक अजूनही इन्व्हेस्टमेंट करतायत. तुम्ही आजही जर आकडेवारी चेक कराल ना, बँकांमध्ये FDचं प्रमाण अजूनही भरपूर सारं आहे. आता कुठे थोडासा अवेअरनेस वाढला आहे, लोक इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करतायत, SIPकडे लक्ष देत आहेत. सो मी तर तुम्हाला हे सांगेन की इक्विटी आत्ता सुरुवात आहे इक्विटीची, पण डेटची कधीही अशी क्रेज कमी झालेली नाही आहे, उलट ती कमी व्हायला हवी. आणि आता साधारणपणे ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट्स होत आहेत राईट, तर अशा प्रकारे ज्यावेळेस आपण एक इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करतो, तर रिटायरमेंट प्लॅनिंग थ्रू SIP कसं केलं पाहिजे असं तुम्हाला? येस, हे लक्षात घ्या. प्रत्येक व्यक्ती आज जो जीवनामध्ये जीवन जगतो त्याला रिटायर आज न उद्या व्हायचं. माणूस प्रत्येक गोष्टीसाठी प्लॅनिंग करतो, पण रिटायरमेंटचं प्लॅनिंग कधीच करत नाही. सो SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट करताना पहिल्यांदा रिटायरमेंटचंच प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. बिकॉज रिटायरमेंटला कधी लोन मिळत नाही, रिटायरमेंटला कधी तुम्हाला कोणी मदत करू शकणार नाही, कारण की त्यावेळी तुमचं अर्निंगच बंद झालेलं असतो. सो जसं तुम्ही अर्निंग करायला सुरुवात कराल, तुमच्या इन्कमच्या काही पर्सेंटची अमाऊंट तुम्ही SIP मध्ये इन्व्हेस्ट करा आणि त्याचा गोल तुमचा डिरेक्टली रिटायरमेंटचा ठेवा. जसं की 40 वर्ष 30 वर्ष तुम्ही तुमचा टाईम त्याला द्या. तुमच्या रिटायरमेंटला तुम्हाला बक्कळ मोठा असा कॉर्पस मिळणार आहे. त्या कॉर्पसमध्ये तुम्ही तुमची रिटायरमेंट SWP पद्धतीने निवांत घालवू शकता. सो जसं तुमचं इन्कम सुरू होईल, म्हणजे ज्यावेळी तुम्हाला रिअलाइज होईल की मला इन्व्हेस्टमेंट करताना रिटायरमेंटचं प्लॅनिंग करायचं, तर आधी तुम्ही SIP करायला पाहिजे. नक्कीच. आज तुम्ही कनेक्ट झालात मॅक्स महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या दर्शकांना तुम्ही खरंच खूप चांगली ॲडवाईस प्रोव्हाइड केली, त्याबद्दल थँक्यू सो मच. येस, तुमचं सुद्धा खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला इथे इन्व्हाइट केलं त्याबद्दल. थँक्यू.